तर एवढ्या दिवसाच्या बाद लग्न वग्न सब उरकवून आज माझी आजी घरी आली ना, आल्याबरोबर डायरेक्ट कामावरच भेटून गेली. तर सगळ्याले राम राम. मी करा ना, आज सकाळीच माझ्या गावामध्ये दणदण डीजे वाजून राहिला होता, कारण तर गावातून निघत होती नवरदेवाची वरात. आता ते कोणाचं लग्न आहे का होय मला काही माहित नाही, पण ह्या डीजेचा आवाज जसा ऐकला तशी माझी एवढी नाचाची इच्छा झाली का भयानकच. गपकन मग मी घरी दही आणलं आणि नाचतोच म्हणलं, तेवढ्यात वरातही चालली गेली. मग म्हणलं जाऊ द्या आता बिना गाण्याचंच मस्त पराठे आणि दही भडकवून टाकतो. तसे मम्मीनं आज बम पराठे केले होते, कारण तर पप्पा आज घरीच होते आणि पप्पा घरी असले म्हणजे चहा नव्हतं, चहा मांडाच लागते दिवसातून. आता तसे येईन घरी होते याच्यासाठी यायले आणायचं होतं सामान, जे की उचला करासाठी यायले पाहिजे होता एक बिना भाड्याचा मजूर. आता माझ्यापेक्षा चांगला न होत करू बिना भाड्याचा मजूर कुठे भेटू शकते का? नाही. म्हणूनच तर मी आलो त्याच्या संग. आता पहिले तर मला घ्यायचे होते ब्रेडचे पुढे, आणि ते घ्यायले बी मी पार दूरच्या हॉटेलमध्ये गेलो होतो, कारण तर जवळच्या हॉटेलमध्ये भेटलेच नाही ते. मग म्हणलं पप्पा आता दुकानात सामानच घेऊन राहिले, तोपर्यंत गुपचूप उरकून टाकाव. आता गुपचूप तर खाल्लेच मी ना, सोबतच मग मम्मीसाठी भेले पार्सल घेऊन घेतली आणि तसाच इकडे पप्पाकडे आलो. पाहतो तर मस्त पैसे काढून मोजून राहिले होते, हिशोब करायचा बाकी होता वाटते. इकडे सामान तर गपच घेऊन घेतलं होतं. आता हे सगळं काही घेऊन मग आम्ही निघालोच होतो. पाहतो तर बहीण मोसम आज भल्लाच बैमान होता. याच्या वेळेस बहीण ऊन म्हणता ऊन ना, आता हवा गराट सुटून राहिलं. आता ह्या हवा गराडामध्येच माझी आजी घरी आली. मग मी तिले म्हणलं काऊन म्हणलं तूच तर नाही घेऊन आली म्हणले हवा गराट. तर हो म्हणे आणलं म्हणे मीनच पोत्यात टाकून. तशी माझी आजी मोठी चॅप्टरच आहे. आता तिले भक्कम लोक ओळखायला लागले, तर मस्त गोष्टी सांगून राहिली होती. म्हणे मला तिथं भक्कमच लोक भेटले म्हणे, तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसता, आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडते बापा बाहेर सांगे म्हणे. मी म्हणलं मग असेच चांगले काम करत जा, अजून फेमस होऊन जाशील. तर लगेच इकडे कामाला भिडून गेली. तसाच आमच्याकडे हवा गराडासोबत थोडासा पाणी आला. पाहता पाहता मग आमचं अर्धा अंगण तर वल्ल होऊनच गेलं. तर चला मग आता आजच्यासाठी एवढंच, भेटू.